बार्शी तालुक्यातील 72 मतदार विधान परिषद निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्यानं भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। केवळ हक्काच्या मतांवर विसंबून न राहता विरोधी गटातील मतदारांनाही आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। बार्शी तालुक्यात बार्शी नगरपालिका, वैराग नगरपंचायत, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती मिळून एकूण 72 मतदार आहेत। यापैकी सुमारे 60 मते मिळविण्याच्या उद्देशाने राऊत यांनी फिल्डिंग लावल्याचं बोललं जात आहे। बार्शी नगरपालिकेतील 46 नगरसेवकांपैकी 25 नगरसेवक राऊत गटाचे आहेत, तर 21 नगरसेवक माजी आमदार दिलीप सोपल यांच्या गटाचे मानले जातात। मात्र सोपल गटातील काही नगरसेवकही राऊत समर्थकांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। याशिवाय जिल्हा परिषदेचे सर्व 6 सदस्य आणि पंचायत समिती सभापती हे राऊत समर्थक असल्याने त्यांची ताकद अधिक वाढली आहे। वैराग नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते निरंजन भूमकर यांचे वर्चस्व असून तेथे 19 मतदार आहेत। त्यापैकी 15 मतदार भूमकर गटाचे तर 4 मतदार राऊत समर्थक मानले जातात। भूमकर यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी त्यांच्या गटातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीही राऊत प्रयत्नशील असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे बार्शीतील मतदानाच्या आकडेवारीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे।